जय भीम। तर सर्वप्रथम आपण हा पोलीस महिला कर्मचारी यांचा हा व्हिडिओ या ठिकाणी मग बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची सुपत्रात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे, कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता दिली आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बघितला असेल की आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस। 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय घटना लागू झाली, आपल्या देशाला लोकशाही लागू झाली। आणि आज हाच लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन इतर महापुरुषांचे नाव त्या ठिकाणी घेत होते, ज्यांचा त्या संविधानाचा आणि प्रजासत्ताकाचा काही संबंध नाही, त्या महापुरुषांचे नाव त्या ठिकाणी घेत होते। आणि ज्या बाबासाहेबांनी आपल्या रक्ताचं पाणी करून, आपल्या मुलांचं बलिदान देऊन, पावाचे तुकडे खाऊन आज हा भारतीय संविधान या ठिकाणी लिहिले। आणि आज हा संविधान दिवस साजरा करत असताना नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यामुळे एक पोलीस महिला कर्मचारी यांना ती गोष्ट जाणवली आणि त्या महिलेने पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध व्यक्त केला। आणि ज्यावेळेस त्या महिला त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत असताना त्या महिलांच्या डोळ्यातून अश्रू अनावर त्या ठिकाणी होत होते। आणि ती महिला त्या ठिकाणी म्हणत होती की ज्यांचा या संविधान दिनानिमित्त काही संबंध नाही, त्या महापुरुषांचे नाव त्या ठिकाणी घेतले जात होते। आणि ज्या बाबासाहेबांच्या माध्यमातून आज ही भारतीय संविधान त्या ठिकाणी लागू झालेलं आहे, जी लोकशाही आपण ज्या महामानवामुळे साजरी करत आहोत, त्याच महामानवाचं नाव गिरीश महाजन या ठिकाणी घेतलं नाही, तर कुठेतरी त्या महिलांच्या मनाला त्या ठिकाणी लागलं आणि त्या महिलांचे अश्रू अनावर झाले आणि तिने निषेध व्यक्त त्या ठिकाणी केला। कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपकाराची जाणीव त्या महिलाला होती, कारण महिलांना चूल आणि मुलापुरतच मर्यादित त्या ठिकाणी महिला होती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी राहत आहे, वावगत आहे, प्रत्येक क्षेत्रात महिलांचं योगदान आहे। आणि ही जाणीव त्या महिलाला होती आणि कुठेतरी त्या महिलांनी आपल्या ड्युटीची पर्वा न करता ती महिला त्या ठिकाणी सांगत आहे की मी रोज मजुरी करेल, मी कोणतंही काम त्या ठिकाणी करेल, पण मी बाबासाहेबांचं आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही, तर मी या नोकरीचा व या गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध व्यक्त या ठिकाणी करते। अनेक पोलीस महिला कर्मचारी त्यांना त्या ठिकाणी समजत होते की शांत हो, पण हे बाबासाहेबांचं रक्त आहे, कारण या बाबासाहेबांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं। ज्या वेळेस हा व्हिडिओ बघितला, ज्या वेळेस त्या महिलांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते, तर माझ्या डोळ्यातून अश्रू अनावर त्या ठिकाणी झाले, कारण या मानवाने आमच्या नरकासारख्या जीवनाला एक सोन्याचं जीवन या ठिकाणी बनवलं। अरे कुत्रे डुकरांना जवळ घेतलं जात होतं, पण आम्ही मानव असून आम्हाला माणसासारखं वागवता येत नव्हतं, पण या बाबासाहेबांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन, आपल्या मुलांचं जीवाचं बलिदान देऊन, पावाचे तुकडे खाऊन आज आम्हाला माणसा त्या ठिकाणी आणलं, सुटाफुटात त्या ठिकाणी आणलं। आणि काही मनुवादी वृत्तीचे लोक या गिरीश महाजन सारखे त्या ठिकाणी जातीवाद करतात, बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी घेत नाही। ज्या वेळेस निवडणूक राहतात त्यावेळेस गळ्यात रुमाल घालून बाबासाहेबांच्या गाण्यावर डान्स त्या ठिकाणी करतात, आणि ज्या वेळेस खरीच बाबासाहेबाला मान सन्मान देण्याचा वेळ आला तर या मूर्ख मंत्री त्या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव घेणं विसरतात हो।
तर मी फार खंत, फार दुःख व्यक्त करतो आणि या भाडखाऊ गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो की एक पालकमंत्री असून ज्या बाबासाहेबांमुळे तू आज आमदार झाला, खासदार झाला, पालकमंत्री झाला, तुला त्या बाबासाहेबांचेच उपकार जाणीव त्या ठिकाणी राहिलेली. निवडणुकीच्या टायमाला तू त्या ठिकाणी नाचतो काय, गातो काय, व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, या गाण्यावर डान्स काय करतो. आणि आज ज्याच्यामुळे आज हा प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी साजरा केली जाते, त्या महामानवाचं नाव तू त्या ठिकाणी विसरतो, त्या महामानवाचं नाव त्या ठिकाणी घेत नाही. त्या महिलांनी त्या ठिकाणी पोलीस महिला कर्मचारी सांगितले की ज्यांचा या भारतीय संविधानाचा काही संबंध नाही त्या महापुरुषाचे नाव त्या ठिकाणी घेत होता आणि ज्यांनी आपल्या जीवाची आहुती देऊन भारतीय घटना लिहिली. आज गुन्ह्या गोविंदाने भारत या ठिकाणी राहतो, 18 पगड समाज गुन्ह्या गोविंदाने राहतो. आज या महाशक्ती या देशामध्ये भारताची ताकद वाढत असताना ही ताकद वाढवण्याचं काम बाबासाहेब यांच्या भारतीय संविधानानुसार झालेले आहे आणि त्या संविधानाच्या शिल्पकाराचं नाव घेणं तू त्या ठिकाणी विसरतो. तर मी जाहीर तुझा धिक्कार, निषेध व्यक्त या ठिकाणी करतो आणि आंबेडकर अनुयायांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात या जातीवादी मनोवादी विचाराच्या गिरीश महाजन यांना धडा शिकवल्याशिवाय आपण या ठिकाणी राहू नये. आणि ताई, खरंच मला तुला म्हणजे मी तुला मनपूर्वक क्रांतिकारी जय भीम या ठिकाणी करतो. कारण बरेच कर्मचारी बाबासाहेबांच्या नावाखाली मोठे झाले, मोठमोठ्या पदावर गेले, पण त्यांना बाबासाहेबांची काही ठिकाणी जाणीव राहिली नाही. पण ताई, तू या डिपार्टमेंटवर असताना, नोकरीला असताना, पण तुझ्या नोकरीची पर्वा न करता बाबासाहेबांच्या स्वाभिमानासाठी तू त्या ठिकाणी लढली, त्या निषेध व्यक्त केला, तुझे अश्रू अनावर त्या ठिकाणी झाले. तर खरंच बाबासाहेबांचं रक्त तुझ्यामध्ये आहे आणि आज तुला पाहून खरंच माझं मन या ठिकाणी भरून आलं. आणि मी सर्व आंबेडकर अनुयायांना या ठिकाणी सांगू इच्छितो की खाल्ल्या मिठाला जागणं म्हणजे हे उत्तम उदाहरण या ताईने या ठिकाणी दिलेलं आहे. आपले बरेच कर्मचारी मोठमोठ्या पदावर सांग कधी ते जयभीम सुद्धा करत नाही, रिटायरमेंट झाल्याच्या नंतर गावात खेड्यापाड्यात येतात आणि मग बाबासाहेबांचे विचार त्या ठिकाणी सांगतात. पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या नोकरीवर असतात की एखादा कारभार सांभाळत असतात तर तुम्ही त्या आंबेडकर अनुयायांना कधी मदतीला धावून आले नाही हो. तुम्हाला त्यावेळेस हे लोक आंबेडकर अनुयायी लागत नाही. ज्यावेळेस रिटायरमेंट होतात ते राहिलेले दिवस समाजानं तुम्हाला नाही म्हणून तुमच्या मोतीला त्या ठिकाणी राहिले पाहिजे म्हणून तुम्ही त्या समाजात तात्पुरतं एक नाही म्हणून त्या ठिकाणी येतात. तर ताई, तुझ्या या निषेधाला मी क्रांतिकारी जय भीम व्यक्त करतो आणि एक या मनोवादी लोकांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि अजून या 26 जानेवारी निमित्त ताईने या ठिकाणी सांगितलं की 15 ऑगस्टला जर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव नाही घेतलं असतं तर मी समजू शकले असते. पण 26 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उत्सव आहे, यांच्या संविधानाचा उत्सव आहे, यांनी लिहिलेल्या भारतीय घटनाचा उत्सव आहे. तर हा उत्सव बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. कारण मी बऱ्याच शाळांमध्ये आता बऱ्यापैकी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ध्वजाच्या खाली त्या ठिकाणी ठेवतात. पण तरी ज्या वेळेस मुलांची रॅली गावामध्ये फिरायला निघते तर तेच घोषणा त्या ठिकाणी ऐकून येतात की महात्मा गांधीचा विजय असो, 1 रुपया चांदी का, देश हमारा गांधी का. मी महात्मा गांधी यांच्या नावाला विरोध या ठिकाणी करत नाही. पण आज आपण ज्याच्यामुळे हा दिवस साजरा करतो, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, ह्या घोषणा मला या रॅलीमध्ये दिसून येत नाही. तर कुठेतरी या शिक्षकांमध्ये बाबासाहेबांच्या आरक्षणाचे शिक्षक असतात पण त्या मूर्खांना सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव राहिली नाही. आज ते सुटाबुटात गाड्या घोड्या घेऊन नोकरीला त्या ठिकाणी येतात. ही बाबासाहेबांची देण आहे. पण बऱ्याच मूर्खांना बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव या ठिकाणी राहिली, बैमान झालेले आहे. त्यांना बाबासाहेबांच्या घोषणा मुलांना सांगता येत नाही. ते त्या शिक्षकांमध्ये बगावत करण्याची ताकद यांच्यामध्ये नाही. हे गांडू जीवन या ठिकाणी जगतात. यांना फक्त त्यांची बायको, मुलं, गाडी, बंगला यांच्यातच खुश आहे. पण ज्या बाबासाहेबांमुळे आज तुम्ही कुत्र्या माणसाला जवळ घेतलं जात होतं पण आपण माणूस असून माणसाला जवळ घेतलं जात नव्हतं. पण आज आपल्या राजेशाही थाट या बाबासाहेबांमुळे आहे आणि याच बाबासाहेबांचे उपकार तुम्ही विसरून गेलेला आहे. तर मीही तुमच्या या शासकीय कर्मचाऱ्यांचा धिक्कार या ठिकाणी करतो. आणि ताई, तुझा जीवनाचा सार या ठिकाणी झाला. तू चांगल्या आंबेडकर अनुयायांना लाजवण्याचं काम या ठिकाणी केले. तुझ्या डोळ्यातून ज्या वेळेस अश्रू त्या ठिकाणी येत होते तर आमच्या अंगावर अक्षरशः काटे या ठिकाणी येत होते आणि तुझे अश्रू पाहून माझे अश्रू त्या ठिकाणी अनावर झाले. तर ताई, तुला माझा मनापासून क्रांतिकारी जय भीम आहे. जय भीम, जय भीम, जय भीम.